सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरून टीकेची झोड उठताना दिसतेय। जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव त्यांच्या मनाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आमदार जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना दिसत असल्याची टीका होतीये। सांगली जिल्ह्यात सध्या अनेक गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावतात। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्यांना अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही। तसेच जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होतोय। महापालिकेत सत्ता येऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते। जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षणीय असतानाही विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। त्यामुळे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वक्तव्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सांगलीतील नागरिकांमध्ये या मुद्द्यावर चर्चा रंगताना दिसत असून प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। विषयावरती ते मांडलंच ना की जिल्हा परिषद अध्यक्ष असू देत, विरोध पंचायत सभापती असू देत, दुसऱ्याची पळवापळव करून करताय। तुमची काय जागा, तुमची 18, मग तुम्हाला पिढीच्या दुश्मनी सुटून 11 घ्यायला लागते, ते कोणती? मग तुमचं भागत नाही म्हणून तुम्ही मग अजितदादांची काँग्रेस घेणार, अजितदादांची राष्ट्रवादी घेणार, तसंच बरी झाले तुमचे 3 त्याचे काय जमत नाही का एकाला पळावं? शेवटी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जी विधी व्यक्ती बरोबर आहे की जर हे दुसऱ्या लोकांचा विचार केला तुम्हाला आणखीन एक सांगतो। पूर्वी आपण काय म्हणायचो की ह्या जन्मी पुण्य करा, पुढच्या जन्मी चांगला जन्म। आता संपलं, या जन्मी फिरूनच जायचं। आता पंचायत समितीमध्ये काय होईल ते बघा, केवढ्याला पडेल? अटक तर झालीच आहे, काही जण पळत आहेत, मुंबईत जाऊन जमले आहेत, केवढ्याला पडलं? म्हणजे मग तुम्ही सामान्य म्हणून आनंदी होते, भोगायला लागलं। 30 स्टेज आली, 30 स्टेज आली की याच जन्मी फेडाफेड करून जायचं। क्या है कि क्या बड़ा तो सबसे दम बड़ा। मागे मी एकदा कुठेतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही, सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही।